सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात एक महत्त्वाची कारवाई समोर आली आहे। प्रभाग क्रमांक 15 मधील लक्ष्मी विष्णू मिल चाळी येथील महापालिकेच्या मालकीच्या विहिरीवरील पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशी यांनी दिले आहेत। हे आदेश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे यांना देण्यात आले असून ही कारवाई प्रभागातील नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या लिखित तक्रारीनंतर घेण्यात आली आहे। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाशी यांनी या प्रकरणी तत्काळ ॲक्शन मोडमध्ये येत प्रशासकीय पावले उचलली आहेत। सोलापूर शहरात सध्या पाणी पुरवठ्याच्या अनियमिततेबाबत वारंवार तक्रारी येत असतात। अशा पार्श्वभूमीवर महापालिकेच्या स्वतःच्या सुविधांमध्ये होणारा कोणताही गैरवापर किंवा अनियमितता रोखण्यासाठी प्रशासन सजग असल्याचे पाऊल दर्शवलं आहे। नागरिकांना नियमित आणि दर्जेदार पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवत आहे। मात्र महापालिकेच्या मालकीच्या पंपाचा अनधिकृत किंवा अनियमित वापर होऊ नये यासाठी कठोर भूमिका घेतली जात आहे। सद्यस्थिती या पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आणि त्याच्या प्रभागातील पाणी पुरवठ्यावर काय परिणाम होईल याबाबत अधिकृत अपडेट लवकरच येण्याची शक्यता आहे। नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या या तक्रारीला आयुक्तांनी दिलेल्या प्रतिसादाचे स्थानिक नागरिक स्वागत करत आहेत। पाणी पुरवठा व्यवस्थित पारदर्शकता आणि नियमितता आणण्याच्या दिशेने हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे। व्यवस्थित निधी करा, तुम्हाला पाणी लोकांसाठी दिलेलं तुम्हाला तुम्ही सांगा मग तर नाही करून बसलं नाही का रेल्वेला पाणी तुम्ही विकायला करायला आहे का महानगरपालिका ते तुम्ही उत्तर उचला तिथं नाही तुमचं नाव तुम्ही काय म्हणता ना अधिकारी तुम्ही असल्यावर काय ना तिथनं मालक नाही आपण काय नाही मालक काय म्हणता ना सरकारच्या ताब्यात मध्ये जायला बघते कुठली गोष्ट जरी बोर असले केलं तर आहे ना सरकारच्या कब्जामध्ये राहायला बघताय कशाचे पैसे द्यायला लागते हा